सर माईक चालू करा. हां. सर आपल्याला की नाही कॉम्प्युटर टीचर आणि तुमच्याकडे आता जी 8वी-9वी ची मुलं असतील ना, ती कोणती पण 2-2 मुलं फक्त कोणाला तरी पाठवून बोलवायला सांगा त्यांना. आणि सर 10वी ची मुलं परीक्षा बोर्डाची झाली तर ते हॉस्टेलमध्येच आहेत की घरी गेले? घरी गेले, घरी गेले. 10वी ची सगळी मुलं घरी गेली. मग हो. आता सर कधी येणार माघारी? नाही 10वीचे मुलं आता संपलं ना मॅडम त्यांचं आता. अच्छा, ओके. म्हणजे आता सगळ्याच हॉस्टेल्स जेवढे पण आपले असतील नंदुरबारमधले हां. किंवा नाशिकमधले सगळ्याच मुलांना घरी पाठवण्यात आले 10वीच्या. हो, हो. बरं. ठीक आहे. चालेल सर, तुम्ही कॉम्प्युटर सर आणि कोणाला तर पाठवून द्या ना बोलवायला तुम्ही गेला तर. चालेल, चालेल. हां, आणि मुलांना पण 2-2 फक्त 8वी 2 मुलं आणि 9वी 2 मुलं बस. तू नाही काही 2. ए मीटिंगला या तुम्ही इकडे. मीटिंगला यायचं. हां मॅडम बोला. हां सर. सर एका ठिकाणी तुम्ही बसून घ्या ना. ओके, ओके. चालेल बस. हो, हो. एक मिनिट फक्त 5 मिनिटं थांबा. बरं ठीक आहे सर, ठीक आहे. काही हरकत नाही. हां मॅडम. हां सर. हां, ओके. आलो मी ऑफिसमध्ये. या का इकडे या. साईड लाव. ते उघड. चला बसा येईल. बसा ना मध्ये. इथं बसा खाली बाहेर. बसा तुम्हाला कम्प्युटर शिक्षक विचारला बस. इथं बसा ना वरती इथे. हा बोला. इकडे बसा तुम्ही 2 मुलं इकडे बसा. खुर्ची घ्या ना, खुर्चीवर बस ना इकडे. सर अजून फोन येत आहे. वैभव काय वैभव सर. बसा बसा सर बोला. आपण ना आधी मुलांशी बोलूयात आणि त्यांना फ्री करूयात. आलेत ना मुलं? हो हो आले. हां, आधी ना 8वी मुलांना च्या समोर कॅमेरा करा. मी आधी त्यांच्याशी बोलते. हां. बेटा एक-एक जण आपलं नाव सांगा आणि कोणत्या क्लासमध्ये आहात तुम्ही ते सांगा. तुझं नाव सांग. माझे नाव प्राची रैदास गावित, इयत्ता 9वीची. अच्छा, प्राची 9वी ची आहे. ओके बेटा. आणखी कोण आले 9वी बरोबर?
अंजली. अंजली भीम्यांचे. अच्छा, 9वी मध्ये तू पण बेटा आहे ना? हो. अच्छा. गर्ल्स, मला तुम्ही सांगा, तुम्ही आपली कधी ऑनलाईन क्लासेस हे यू कॅटapultचे गेल्या वर्षी वगैरे अटेंड केलेले का एखाद दोन? हो. केलेले. अच्छा. कोणता क्लास अटेंड केलेला काय आठवतंय? इंग्रजी. इंग्रजीचं अटेंड केलं. समजत होतं गणित. त्यावेळी? अच्छा, गणितचं पण केलेलं. त्यावेळी शिकवलेलं समजत होतं? हो. ओके. अच्छा. मला सांगा, तुम्हा दोघींना कशामध्ये करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुम्हाला? नर्स. नर्स बनायचंय. ओके. आणि अंजलीला? पोलीस. पोलीसमध्ये जायचंय. ठीक आहे. व्हेरी गुड. तुमची शाळा मराठी मीडियमची आहे, बरोबर? हो. ठीक आहे. बेटा, तुम्हा दोघी कोणते विषय आवडतात? इंग्रजी आणि गणित. इंग्रजी आणि गणित आवडतं. आणि अंजलीला? मराठी आणि गणित. मराठी आणि गणित. अच्छा. तुम्ही आता शाळेची लाईफ एन्जॉय करता? आवडतं शाळेमध्ये? हो. शाळेमध्ये आवडतं की घरी आवडतं? शाळेमध्ये. शाळेमध्ये आवडतं. अच्छा. ठीक आहे. खूप छान. आपण ना तुमच्यासाठी आता तुमचं हे तुम्ही जे शिक्षण घेतातच आहे ना ऑलरेडी, त्याच्या व्यतिरिक्त पण आपण तुमच्यासाठी अजून काय-काय नवीन गोष्टी तुम्हाला शिकवणार आहोत. जे तुमची 10वी झाली, की बाहेरच्या जगामध्ये तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरते. हो. आपण आता काही दिवसानंतर आता मी सरांशी बोलेल. तुमचे ऑनलाईन क्लासेस चालू करू. आता जसं मी तुम्हाला ऑनलाईन दिसते ना, तसंच तुम्हाला ते टीव्हीवर वगैरे जे पण साधन असेल त्याच्यावर ऑनलाईन कनेक्ट करून देतील आणि मग तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकवल्या जातील. ठीक आहे? अभ्यास चांगला करता तुम्ही दोघी? हो. ओके. ठीक आहे. ऑल द बेस्ट बेटा. चालेल. आता मी 8वीच्या मुलांशी बोलते. तुम्ही दोघी गेल्या तरी चालेल वर्गात. हो. हे घ्या मॅडम. हो. एक जण नावं सांगा आपली. माझे नाव उमेश आनंद गावित. उमेश, इयत्ता 9वी. बेटा उमेश नाव आहे तुझं? हो. ओके. ठीक आहे. आणि दुसरा मुलगा आहे, मुलगी कोण आहे? मुलगा आहे. ओके. माझे नाव नैतिक दिनेश गावित. इयत्ता 8वी. ओके. ओके. ग्रेट. खूप छान. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना काय बनायचंय? पोलीस. पोलीसमध्ये जायचंय तुला? हो. ठीक आहे. आणि तुझा फेव्हरेट सब्जेक्ट कोणते आहेत बेटा? हा? तुझे आवडते विषय कोणते? सगळे सगळेच आहेत. खरं? सगळ्यांमध्ये हो. मग तुला चांगले मार्क्स येतात? हो. ओके. गुड, गुड. व्हेरी नाईस. अच्छा. ह्याच्याकडे उमेशकडे दे आता जरा 2 मिनिटं. हो. हां. उमेश, तुला कोणते विषय आवडतात? सगळेच सगळेच आवडतात. आणि तुला काय हो. बनायचंय? इंजिनियर. इंजिनियर बनायचंय. ओके. खूप छान. इंजिनियर बनण्यासाठी काय करायला लागतं माहितीये तुला बेटा? सरांकडून माहिती काढणार मी. अच्छा. सरांकडून माहिती काढणार तू. ठीक आहे. हो. तुला ही माहिती इंजिनिअरिंगसाठी कुठले विषय खूप चांगले व्हायला पाहिजेत आपले? कोणते विषय? हं. मॅथ्स चांगलं पाहिजे, सायन्स चांगलं पाहिजे. हं. ठीक आहे. अच्छा. मला तुम्ही दोघं जण सांगा, तुम्हाला शाळेत आवडतं की घरी आवडतं? शाळेत. आवडतं. तुम्ही आपले ऑनलाईन क्लास अटेंड केलेले? जे थोडेफार जे आधी सुरुवातीला झाले असतील ते? ते आता जसं मी ऑनलाईन तुम्हाला दिसतंय, असं कोणीतरी टीचर्सनी येऊन तुम्हाला शिकवलं असेल, तर त्यावेळी तुम्हाला ते समजलं का बेटा? समजलेलं? कोणत्या विषयाची व्हिडिओ बघितलेली तुम्ही? इंग्रजी, गणित, विज्ञान. ओके. इंग्रजी, गणित आणि विज्ञानाचे. ठीक आहे. चालेल. तुम्ही सगळ्यांनी
चांगला अभ्यास करा. तुमच्यासाठी अजून आपण काय काय नवीन नवीन गोष्टी आणू. हं. उमेशने फोन हातामध्ये घेतल्यावर त्याला खूप आनंद झालेला. उमेश, तसं ऑनलाईन पहिल्यांदा भेटतोय कोणाला? हो. हं. अच्छा, म्हणून तो एक्साइटेड होता. ठीक आहे बेटा. तुम्ही दोघं जण वर्गामध्ये जावा. आपण आणखी काही दिवसानंतर परत भेटू. हो. ठीक आहे. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. हो. सर, थँक्यू. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. यांना जायला सांगू का मॅडम? हो, हो. त्यांना जायला सांगा सर. सर, आता ना तुम्ही कॅमेरा असं सेट करा, की म्हणजे तुम्ही दोघं पण मला दिसाल. थोडं लांब ठेवलं आणि बाजूबाजूला मॅडम? हां, ठीक आहे. ठीक आहे, चालेल असं. सर, मला सांगा, आपल्या शाळेला आपण न्यू कॅटेगरी ज्यावेळी ऑनबोर्ड केलं, म्हणजे सुरुवातीची सगळी माहिती दिली गेली असेल तुमच्या शाळेला, परत ऑनलाईन क्लासेसबद्दल सांगण्यात आलं असेल, तर आपण त्यावेळी मला वाटते जवळ-जवळ गेल्याच वर्षीचा हाच पिरियड होता तुम्ही सगळ्यांना ऑनबोर्ड केलेला. तर त्यावेळी ऑनलाईन क्लासेस आपण काही मुलांना दाखवलेले का? दाखवले ना. अच्छा, पण मग सर त्याच्यानंतर ना मी स्वतः आता फिजिक्स शिकवते ना, मला आपलं स्कूल कधी दिसलंच नाही क्लासमध्ये. आपल्याकडे काय मॅडम लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडा. तुम्ही जी क्लासची वेळ ठेवली होती पहिले संध्याकाळी, त्यावेळेस आम्ही करायचो. हं. कारण रात्री लाईट राहते म्हणजे 5 वाजेनंतर. पण आपण दिवसा ठेवतोय ना, तर दुपारी लाईटचा प्रॉब्लेम येतो आम्हाला शाळेमध्ये. सर, आपले आता सुद्धा संध्याकाळी क्लासेस चालू आहेत. नाही, अगोदर आपण संध्याकाळी 7 नंतर क्लास घ्यायचो मॅडम. त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे कसं होतं 7 ते 8 पर्यंत मुलांना आपले संध्याकाळची लाईट राहायची. त्यावेळेस म्हणजे त्यांना त्यावेळेस क्लासला उपस्थित राहायचे. पण आता कसं आहे, आपण शालेय वेळेमध्ये घेतो ना, मग आमची 6 वाजेपर्यंत लाईट जी आहे ना, 6 नंतर लाईट येते असं आहे. अच्छा, अच्छा. सर, ॲक्चुअली बहुतेक ना आपलं आमच्याकडून बहुतेक तुमच्याबरोबर काय बोलणं नसेल झालं, पण आपले जवळ-जवळ 2-2.5 वर्ष झालं, संध्याकाळी 7:30 ते 9:20 पर्यंत रोज क्लास असतो, रोज. संडेजला आणि सॅटर्डेजला सोडून. तर त्याच्यामुळे आता सुद्धा आपले संध्याकाळचे क्लासेस चालूच आहेत. दर्शन, प्लीज नोट दिस. आपण संध्याकाळची लिंक सरांना शेअर करू शकतो संध्याकाळच्या क्लासेसची. सर, आपल्याकडे मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी मोठ्या स्क्रीनमध्ये काय आहे? टीव्ही आहे, डिजिटल बोर्ड आहे, काय आहे? डिजिटल बोर्ड आहेत मॅडम आपल्याकडे 2. 2 डिजिटल बोर्ड आहेत. ओके, ग्रेट. खूप छान. दोन्ही काम करतात आहेत वर्किंग हो, कंडिशनमध्ये. हो. करतात. आणि सर, त्याच्यावरती इंटरनेटच्या कनेक्शनसाठी मग काय केलेलं आहे तुम्ही? आपल्या मोबाईलचा वापर करतो आम्ही इंटरनेटमध्ये. मोबाईलचं हॉटस्पॉट? हो. चालतंय ते व्यवस्थित, तिथे नेटवर्क आहे हो, चालतं ना मॅडम, चालतं. पण मग ते डेटा संपत असेल ना? हो, संपतो परंतु तो होतो त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातो त्याच्यामध्ये. आहे त्याच्यात होऊन जातं. हो. सर, तुमच्या तिकडे जिओचा 5Gचा कव्हरेज आहे का? आहे मॅडम, आहे. हां, मग जिओचा की नाही सर, 349चा जो प्लॅन आहे ना महिन्याचा, तो रिचार्ज केला ना, अनलिमिटेड डेटा आहे. पण आता सध्या तुम्ही आहे त्याच डेटावरती अ, बघा, आता मला वाटते तुमच्या सिलेबस जवळ-जवळ 8वी-9वी वाल्यांचा पण झाला असेल, है ना? आणि आता त्यांची एप्रिलमध्ये परीक्षा असेल. सर, किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत परीक्षा आहेत आता मुलांच्या? 11 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत परीक्षा आहे मॅडम. 11 एप्रिल ते 22 एप्रिल. 22. पूर्ण सगळ्या नाशिकमध्ये ह्याच डेट्सवर येते की शाळानुसार डेट बदलते? नाही मॅडम, ते शाळेनुसार आहे. कारण की बघा, आपल्याकडे पहिली 11 तारखेपर्यंत लेखी परीक्षा आहे. पण हं. त्याच्या अगोदर 10 दिवस ही तोंडी परीक्षा राहील. आता म्हणजे 1 तारखेपासून तोंडी परीक्षा सुरू होईल. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके सर. सर, 9वी वाले आता 10वीत जाणार. त्यांचं बोर्डाचं वर्ष असेल म्हणून 9वी वाल्यांची लवकर परीक्षा वगैरे आहे, असं काय आहे का? की नाही, असं एकत्र काही नाही मॅडम. असं काही एकत्रच? एकत्र ते पहिली ते 9वी ची परीक्षा एकत्रच होणार आहे 11 ते 22 दरम्यान. अच्छा, 11 ते 22 म्हणजे 22 एप्रिलला ही मुलं फ्री होऊन घरी जातील. घरी जातील. अच्छा, आणि शिक्षक मग कधीपर्यंत आहेत शाळांमध्ये? शिक्षक 1 मे पर्यंत आहे मॅडम शाळेवर. 1 मे पर्यंत. म्हणजे 1 हो. मे तर आपला कामगार दिन असतो ना, ती तर सुट्टीच असेल.
नाही 1 मेच्या दिवशी आपण काय करतो आता हे जे पेपर होतील ना, तर हे पेपर तपासून याचा निकाल तयार करायचा आणि तो निकाल त्या दिवशी घोषित करायचा 1 मेच्या दिवशी. अच्छा, म्हणजे 1 मे तुमच्या शिक्षकांचा लास्ट वर्किंग डे आहे. लास्ट वर्किंग डे असतो. ओके. आणि मग परत शाळा कधी चालू होणार जूनमध्ये? शाळा मग 15 जून नंतर मॅडम, 15 जून मध्ये सुरू होईल. 15 जून नंतरच सुरू होईल आणि मुलं पण मग तेव्हाच यायला माघारी सुरुवात होईल. होय. अच्छा, ठीक आहे. चालेल सर. सर आपण असं करूयात. आता बघा तुमचं सिलेबस तर 8वी 9वी मध्ये बऱ्यापैकी झाला असेल. तर तुम्ही हवं तर ना हे जे काम आहे हे कोणाला तरी अलॉट करा. मला माहिती आहे प्रिन्सिपलला 100 कामं असतात. काय करू शकतो आपण मुलांना जे संध्याकाळचं तुम्ही कसं क्लास लावून द्यायचा ना, आता पण देऊ शकता. कमीत कमी आपले 2 पिरियड असतात संध्याकाळी. 7:30 ते 8:20 परत 10 मिनिटाचा ब्रेक असतो आणि परत 8:30 ते 9:20 असे 2 पिरियड असतात. आणि तिथे मग मुलांना काय फायदा होतो, की आपले तिथे लॅब्स पिरियड पण आपण त्यांचे घेतो. म्हणजे आपण ऑनलाईन त्यांना प्रयोग वगैरे काय-काय छानपैकी दाखवतो. तर मुलं ती नवीन गोष्ट असल्यामुळे त्याचं नक्की एन्जॉय करतील. आणि बाकी जे आपले दिवसाचे जे ऑनलाईन क्लास चालतात, तिथे आपण फक्त 3च विषय कव्हर करू शकतो. कारण आपल्याला 1च तास मिळतोय. तर तिथे फक्त आपण सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश शिकवतोय. पण संध्याकाळच्या मुलांना आपण सगळे विषय शिकवलेले आहेत एक्सेप्ट हिंदी. हिंदीचं पण ऍक्च्युली झालं काय, की आम्हाला टीचर नाही मिळाला. नाहीतर हिंदी पण शिकवलं असतं. तर बाकीचे विषय सगळे आपण शिकवतोय त्यांना संध्याकाळच्या वेळी. तर सर मला विनंती करायची होती, की तुम्ही अच्छा मला एक डाऊट होता सर. संध्याकाळच्या वेळी मुलं हॉस्टेलवर असतील ना? हो. मग शाळा जवळ आहे का? मग तुम्ही त्यांना इकडे आणता का क्लाससाठी संध्याकाळी? शाळेमध्ये आणता का? हो, शाळेमध्ये आणतो मॅडम आपण एकत्र. अच्छा, ओके. शाळेमध्ये एकत्र आणता. मग हे सगळं लक्ष द्यायला त्यांना घेऊन येणं, परत माघारी घेऊन जाणं, हे वॉर्डन्स करतात मग? नाही आपण ते वॉर्डन्सना सांगितलंय. पण आमचे जे काही माध्यमिक शिक्षक आहेत त्यांना पण ड्युट्या लावतो ना आपण तसं. अच्छा, म्हणजे ते शिक्षक पण इथेच कॅम्पसमध्येच राहतात? हो, इथंच राहतात ना शिक्षक. शिक्षक इथेच राहतात. अच्छा, ठीक आहे. मग म्हणजे त्याचा काही इश्यू नाहीये. तर हवं तर सर तुम्हाला की नाही दर्शन सरांचा नंबर सेव्ह आहे ना बेटा? मी तुला आता हो ज्या मॅम. लिंक्स ठेवते आताच सरांना पाठवून दे. सर तुम्ही ही रिस्पॉन्सिबिलिटी ना ते टीव्ही चालू करून देणं, त्यांना जॉइन करून देणं, ज्या कोणी सरांना द्याल ना, तर त्यांच्याबरोबर ही लिंक शेअर करा. आता मी जे तुम्हाला म्हणजे दर्शन तुम्हाला जो लिंक पाठवेल ना, त्या 2 लिंक जे असतात ना, त्या फिक्सच आहेत. फक्त विषय आणि सब्जेक्टचे टीचर बदलतात. रोज त्याच एकाच लिंकने तुम्ही मुलांना जॉइन करून देऊ शकता. 2 स्मार्ट टीव्ही आहेत तर एका वर्गामध्ये 8वी ला बसवलं, एका वर्गात 9वी ला बसवलं. दोन्ही वर्ग एकत्रच चालतात. 7:30 ला सुरू होतात. तर आजच्या दिवशी किंवा उद्या नाही आजच करावं लागेल. उद्या तर शनिवार आहे. एक ट्रायल म्हणून लावून द्या त्यांना आणि बघा मुलांचा पण फीडबॅक त्यांना कसं वाटतंय. हं. तर मग मी लिंक्स पाठवून देते. सर ऍक्च्युली ना मी तुम्हाला हे इन्सिस्ट का करते, की हे का गरजेचं आहे करणं? तुम्हाला कदाचित ना आपले हे नॉर्मली आपण मुलांना शिकवतोच आहे. तुम्हाला स्वतःला पण बघा कल्पना आहे सर. तुम्ही वर्षांपासून आता आश्रममध्येच आहात तर, की दरवर्षी असं होतं, की काही ना काही टीचर्सची कमतरता असते. बरोबर आहे? आणि मग नवीन टीचर्सची भरती होईपर्यंत ते जे कॉन्ट्रॅक्ट वरती कंपनीजकडून टीचर्स येतात, खूप सारे महिने निघून गेलेले असतात. मुलांचा तो अभ्यासाचं तेवढं नुकसान झालेलं असतं. मग आपण किती जरी एक्स्ट्रा क्लासेस लावले, तर जसं आपण 10 दिवस उपाशी आहे आणि 10 दिवसाचं जेवण एकत्र नाही जेवू शकत, की मी 10 दिवस उपाशी होतो, आता खूप जास्त जेवणार असं नाही होऊ शकत ना. तसंच मुलांच्या ब्रेनची पण एक कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे आपण त्यांना एकत्र सगळा सिलेबस परत कव्हर करायचं म्हटलं तरी त्याचा त्यांना एवढा फरक नाही पडणार. तर म्हणून मग अशा वेळी तुमच्याकडे शिक्षक जरी नसले आणि एकदा तुमचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म कनेक्ट करण्याची व्यवस्थित एकदा रुटीन बसलं, की तुमचं बऱ्यापैकी 70-80% काम जे आहे, ओझं जे आहे ते हलकं होऊन जाईल. तर एक तर ही महत्वाची पहिली गोष्ट, की ऑनलाईन क्लासेसचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट सर, मुलांना फक्त आपले शाळेचेच विषय नाही शिकवत आहे आपण. मध्ये
लोधा फाउंडेशन तर्फे एक लोधा स्कॉलरशिप लॉन्च केली गेलेली होती. म्हणजे गेल्या वर्षीच लॉन्च केली आहे, पण ह्या वर्षी पण त्यांची परीक्षा होती. तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल, लोधा स्कॉलरशिप बद्दल? नाही सर, माईक बंद आहे तुमचा. हो, मागच्या वेळेस त्या बाबतीमध्ये आपण ग्रुपला माहिती टाकलेली होती स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये. येस, येस. सर, तर बघा त्याच्यामध्ये की नाही आपली 7 मुलं सिलेक्ट झाली जवळ-जवळ. आणि ही लोधा स्कॉलरशिप काय होती, की जी मुलं ही ऑनलाईन परीक्षा आणि इंटरव्ह्यू क्रॅक करतील, त्यांचा सगळ्याच्या सगळा उच्च शिक्षणाचा खर्च हे लोधावाले देणार. म्हणजे अगदी मुलांनी पी-एच-डी करेपर्यंत जो पण खर्च आहे सगळं ते लोकं देणार. म्हणजे जसं की ते शिक्षणासाठी मुलांना दत्तक घेतात ते. ते त्यासारखं काहीतरी. तर मग बघा एखादा विद्यार्थी झाला सिलेक्ट तर त्याची तर पूर्ण लाईफ बनते ना. तर असं काही ना काही आपलं चालूच राहणार आहे, की मुलांना आपण इंग्लिश बोलायला चांगलं व्यवस्थित शिकवणार. आपलं कम्युनिकेशन कसं पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करायचा, असे जनरल विषय जे मुलांना आत्ताच्या घडीला खूप गरजेचे आहेत अभ्यासाच्या व्यतिरिक्त. म्हणजे फक्त पुस्तकी किडा बनून न राहता बाहेरच्या जगामध्ये वावरायला ज्या स्किल्सची गरज आहे, ते पण आपण त्यांना देण्यासाठी काही ना काही करत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याकडे आता एकच माध्यम अवेलेबल आहे ते म्हणजे ऑनलाईन कनेक्ट होणं. तर माझी तुम्हाला विनंती आहे, एकतर त्यांना आज क्लास जॉइन करून घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्ही WhatsAppवरती मेसेजेस बघितलेले याचा अर्थ तुम्ही WhatsAppवरती ॲक्टिव्ह आहातच. तरी पण अजून हवं तर हे पण काम कोणाला तरी द्या, की रेग्युलर बेसिसवरती WhatsApp जे चेक करणं. अ, आपले WhatsAppचे 2 ग्रुप बनलेले आहेत. एक प्रिन्सिपल्सचा वेगळा ग्रुप आहे आणि एक शिक्षकांचा वेगळा ग्रुप आहे. तर ते दोन्ही ग्रुपचे जे लिंक्स आहेत ना, दर्शन आता तुम्हाला फॉरवर्ड करेल. दर्शन मी ज्या दिलेल्या लिंक्स होत्या ना, त्या दोन्ही पण यांना बेटा फॉरवर्ड कर. ती एक तर नंदुरबारवाली आणि ती महाराष्ट्र टीचर्सवाली लिंक WhatsAppची. तर सर तुमचा शिक्षकांचा जो ग्रुप बनला असेल ना, त्याच्यामध्ये ही लिंक्स टाकून द्या. टीचर्सवाला जो महाराष्ट्र टीचर्स म्हणून ग्रुप आहे त्याच्यामध्ये. सो दॅट तुमचे टीचर्स पण जरा ॲक्टिव्ह राहतील त्याच्यावरती. कमीत कमी एवढं तरी कळत राहील की काय चाललंय आणि आपल्याकडून काही नवीन चांगली गोष्ट असेल मिस नको व्हायला म्हणून. सर आणि ह्या 2 गोष्टींच्या पण व्यतिरिक्त आता जसं लोधा स्कॉलरशिप आलेली, त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण ज्या काही स्कॉलरशिप असतील मुलांना आपण ते देण्याचा पण प्रयत्न करू. म्हणजे अगदी मुलगा 10वी पास आउट झाला, की त्याचं पुढचं कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं ॲडमिशन करून देणं. कमीत कमी खर्च असेल किंवा काहीच शून्य खर्च. अशा ठिकाणी त्यांना ट्राय करणं पाठवायला. शिवाय त्यांची 10वी-12वी आणि करियर पूर्ण बनल्यानंतर चांगला जॉब कुठे मिळतोय, त्याच्यासाठी पण प्रयत्न करणं. हे सगळं आपलं लाँग टाईमचे प्लॅन्स आहेत. पण हे तेव्हाच सर आपलं इम्प्लिमेंट होऊ शकते ज्यावेळी आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित असेल, नाही का? तर आता आमच्या अंडर जवळ-जवळ 250 शाळा आहेत. आणि प्रत्येक शाळेला 1 टू 1 कॉल करून सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नाही. म्हणूनच आपण आपले WhatsApp ग्रुप बनवले. तर मला हेच तुम्हाला विनंती करायची होती सर. WhatsAppवरती थोडंसं ॲक्टिव्ह राहा आणि आपल्या मुलांना ऑनलाईन कनेक्ट करू दे. तुमच्याकडून मला फक्त ही 2च गोष्टींची हेल्प पाहिजे, की WhatsAppवर ॲक्टिव्ह व्हा आणि वेळेवर मुलांना कनेक्ट करून द्या. एकदा मुलं कनेक्ट व्हायची त्यांना सवय लागली, की बाकी त्यांचं जे पण ग्रूमिंग आहे, म्हणजे त्यांचा जो सर्वांगीण विकास हळू-हळू करायचा आहे, त्याच्यावरती मग आम्ही काम करतोच आहे. ती मग पूर्ण जबाबदारी आमची असेल मग. तर हे एक सांगायचं होतं सर तुम्हाला. आणि मी आता तुमच्या मुलांना बघितलं, अ, बऱ्यापैकी ते असे ॲक्टिव्ह वाटले मला. सर कशी आहेत तुमची मुलं? अशी महत्वाकांक्षी आहेत का? अभ्यास चांगला करतात का? रिझल्ट कसा लागतो शाळेचा? मॅडम आपल्या शाळेचा रिझल्ट मागच्या 3 वर्षापासून 100% 10वीचा. हं. आणि मुलं हे अभ्यास दिल्यावर अभ्यास करतातच. फक्त ते असं आहे मॅडम, की त्या मुलांना थोडंसं म्हणजे का असं त्यांना रटाळ वाटतं. मी नेहमी ते शिक्षक बघून त्यांना रटाळ वाटतं. तुम्ही जर ऑनलाईन क्लासचं जर त्या ठिकाणी म्हणजे हे केलं म्हणजे शिक्षकाने शिकवलं, तर त्यांना पण वाटेल, की आमचे वर्गाला 1 नाही तर 2-2, 3-3 शिक्षक आहेत बॉस. म्हणजे एक ऑनलाईनचे शिक्षक आणि एक आमचे ऑफलाईनचे शिक्षक असं त्यांना वाटेल बॉस. हं, हं. सर आणि डिसिप्लिनच्या बाबतीत कसे आहेत मुलं? शिस्त चांगली आहे यांची? डे स्कॉलरच्या बाबतीमध्ये मॅडम संध्याकाळच्या वेळेस त्यांना आम्ही बोलवतो.
हम्म. पण ते त्यांचे आई संध्याकाळचे म्हणजे खास करून मुलींचे संध्याकाळचे काम असल्यामुळे मुली काही येऊ शकत नाही, पण मुलं आणण्याचा आम्ही प्रयत्न करू डेस्कवर मुलांना. अच्छा, अच्छा. ठीक आहे. ठीक आहे. चालेल सर. बघा कसं होऊ शकतंय, की अल्टिमेटली तुम्ही लोकं पण मला कळतंय तुम्ही लोकं शाळेमध्ये राहताय याचा डेफिनेटली तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून लांब राहताय. फॅमिलीजकडे जाण्याचा पण तुम्हाला लिमिटेड टाईम मिळतो. तर ऑलरेडी तुम्ही खूप स्वतःच्या लाईफच्या काही गोष्टी कॉम्प्रोमाईज करून हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कॉन्ट्रिब्यूट करताय. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याला फक्त सॅलरीमध्ये आपण काउंट नाही करू शकत. तर बस आणखी काही थोड्याशा गोष्टी जर आमची जोड तुमच्या कामाला जर लागली तर डेफिनेटली आम्हाला विश्वास आहे की त्याचा मुलांवरती खूप पॉझिटिव्ह परिणाम पडेल. कारण आता बघा झालंय काय तुम्ही स्वतः पण बघता, की गावचं जग वेगळं आहे, शहरामधलं जग वेगळं आहे. आणि काही गोष्टी ज्या शहरामधल्या मुलांना मिळतात, ते गावच्या मुलांना न मिळाल्याने त्याला कुठेतरी असं कॉन्फिडन्स कमी वाटतो. आणि जेव्हा की आता सर मी शहरामधल्या पण मुलांना शिकवलं आणि गावच्या मुलांना पण मी आता ऑनलाईन शिकवते. पण मी ॲज अ शिक्षक म्हणून ज्यावेळी बघते ना, तर मी हे नोटीस केलं, गावची मुलं जी आहेत ती जास्त इंटेलिजंट आहेत, समजदार आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आहे. त्यांना फक्त दिशेची गरज आहे. शहरामधल्या मुलांचं कसं झालंय, सगळंच मिळत असल्यामुळे त्याला त्यांची किंमत नाही राहिली. आणि ती लोकं ते मोबाईल गेम, ऑनलाईन त्याच्यामध्ये ते डिस्ट्रॅक्टेड झालेली आहेत. तर त्याच्यामुळे जर गावच्या मुलांवर आपण फोकस केलं, त्यांना व्यवस्थित दिशा दाखवून दिली, तर नक्कीच हे जे आहे ना, आपला जो सर्वांगीण भारताचा विकास करण्यासाठी ते खूप चांगले ॲसेट्स ठरतील सर. सो बट येस त्याच्यासाठी कनेक्ट होणं. आता मग जे शहरातल्या मुलांना मिळतंय, गावच्या मुलांना मिळवून देणं आता काही मोठी गोष्ट नाही राहिली. कारण आता आपल्याकडे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेला आहे. है ना? व्हर्बली आपण जे देऊ शकतो त्यांना तेवढं तर देऊच शकतो. सो माझी तीच रिक्वेस्ट होती की त्यांना कनेक्टेड राहू देत. सर 10वीचा तुमचा रिझल्ट 100% खूप छान गोष्ट आहे. आपल्या टॉपरचे किती टक्के असतात? मिनिमम 85 to 89 पर्यंत असतात मॅडम. 85 to 89 म्हणजे आपण त्यांना आणखी थोडं पुश केलं, की ते अजून 90च्या पण वरती नक्कीच जातील. है ना? आपल्याकडे 11वी-12वी आहे का सर? ज्युनियर नाही कॉलेज मॅडम. फक्त नाही, नाही. 10वी पर्यंतच आहे आणि मराठी मीडियम आहे. है ना? आमचा प्रॉब्लेम काय मॅडम, आता मी सुद्धा माध्यमिक मुख्याध्यापक आहे आणि मी मागे पण आता मला 16 वर्ष होऊन गेले. मी 14 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आता मी मुख्याध्यापक झालोय 5-6 वर्षापूर्वी. तर आमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का मॅडम, की आमचे जे मुलं 8वी मध्ये आमच्याकडे येतात ना, तेव्हा त्यांचं जे बेसिक असतं ना, ते एकदम कच्चं असतं. हं. आणि त्यावेळेस त्यांना विज्ञान, इंग्रजी, गणित या कॉन्सेप्ट जे आहे त्या क्लिअर करायला आम्हाला पूर्ण म्हणजे 8वी मध्ये पूर्ण वर्ष जातं आमचंवालं. कारण आपल्याला बोर्डाची परीक्षा द्यावी लागते. बोर्डाच्या परीक्षेत पेपर कसा लिहिला जातो, प्रश्नाची उत्तरं कशी लिहायची, किती वेळात लिहायची हे आपल्याला शिकवावं लागतं मुलांना. पण ते जेव्हा 8वी पर्यंत 7वी पर्यंत येतात ना, त्यावेळेस ते शिक्षक त्यांच्याकडनं ते करूनच घेत नाही. मग तो लोड आमच्याकडे आल्यामुळे आम्हाला इतर गोष्टीकडे लक्ष राहत नाही मॅडम. आम्हाला फक्त एकच टार्गेट असं आमचं की आमचा मुलगा हा 10वी मध्ये चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे. मग यासाठी आम्ही जादा तास शिका पण घेतो, जादा आम्ही वर्क पण करतो आणि मुलांकडनं ते सराव पण करून घेतो तसे पेपरांची. मग ते मुलं लिहायला लागतात. 7वी पर्यंत तर कमी त्याला लिहिता पण येत नाही मॅडम. पण आम्ही ते 8वी पासून त्यांच्या तो सराव आम्ही करून घेतो आणि तेव्हा ते लिहायला लागतात. 8वीच्याच पुढे शाळा आहे. हां? तुमची शाळा 8वी, 9वी, 10वी आहे. 1ली ते 7वी नाहीये का तुमच्याकडे? 1ली 7वी आहे मॅडम. पण काय अच्छा, असतं पण ते लोकांचं इन्चार्ज वेगळे म्हणजे आहे. आपल्याकडे कसं आहे मॅडम, 1लीचा वर्ग जो आहे ना, तो हं. 7वी पर्यंत शिक्षक आणत नाही. तो 4थी पर्यंत आणतो किंवा 3री पर्यंत आणतो. तो दुसरा शिक्षक घेतो. त्या शिक्षकांच्या बदल्या हां. होतात. मग त्या हं. बदल्यांमध्ये काय होतं, की मुलाकडे म्हणजे एखादा पहिलीचा शिक्षक असेल आणि त्याच्याकडे माहीत असतं वर्गामध्ये कोणता मुलगा ऍक्टिव्ह आहे, कोणता इनऍक्टिव्ह आहे. तर तो हां. 7वी पर्यंत आला, तर त्या मुलाकडे तो लक्ष चांगलं देऊ शकतो ना. बरोबर, पण ते बरोबर. शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे किंवा शिक्षक लक्ष देत नसल्यामुळे ते मुलं जे आहेत ना, ते त्यांच्याकडे म्हणजे आपण म्हणतो, की त्यांच्याकडे जसं पाहिजे तसं आपण काम करून निघू लक्ष. शकतो त्या मुलांकडनं. मग हं. तो प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतो. कारण आमच्याकडे कसं आहे मॅडम, जर निकाल कमी लागला तर मुख्याध्यापकसह माध्यमिक शिक्षकांचे वेतन श्रेणी म्हणजे वेतनवाढ लागत नाही, असा आमच्या डिपार्टमेंटचा नियम आहे. मग आम्हाला ते हं. काम करावंच लागतं. पण यांचा तर नियमच नाही आहे ना 1 ते 7 वाल्यांचा. म्हणजे प्राथमिकचा तर नियमच नाही आहे बुवा असं. तर हां, हां. अशामुळे आमची जबाबदारी जास्त वाढली मॅडम, त्यांची जबाबदारी कमी आहे असं. सर इथे ना बघा आता आमच्या बाजूने आम्ही तुम्हाला काय हेल्प करू शकतो. जसं आता आम्ही पण हे
आश्रम शाळाशी तर आपलं गेल्या वर्षी टायअप झालं. पण त्याच्या आधी ना आपल्याकडे झेडपीमध्ये शिकणारी मुलं ऑनलाईन आधीपासूनच येत होती. मग ह्यांचं पण आम्हाला माहिती नाही, काय येतंय, काय नाही येतंय. म्हणून मग आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याच्या आधी ना, ह्यांचं ब्रिज कोर्स म्हणून आधी एक कोर्स घेतला 2 महिने. 2 महिने ज्यावेळी ह्यांना सुट्ट्या असतात महिन्यामध्ये, 115 दिवस, जून मधले पण 15 दिवस मिळतात ना शाळा चालू होईपर्यंत. मग हे प्रॉपर जे 2 महिने होते दिवसभर ते तसं पण ते खेळतात आहेत, कामं करतात आहेत. मग संध्याकाळचा फक्त जो 1.5-2 तासाचा वेळ आहे ते आम्हाला द्यायचे. मग आम्ही काय केलं, जे सायन्स आणि गणित, इंग्रजीवाले जे कॉमन टॉपिक्स आहेत ना, त्याचं त्यांचं सुरुवातीपासून बेसिक्स करून घेतलं. त्याला आम्ही मग ब्रिज कोर्स नाव दिलेलं होतं. तर असं काहीतरी करून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. पण हां, मग तेच आहे की मुलांना मुलं तर घरी जातात. मग हे लोकं घरून आल्या-आल्या जूनमध्ये वगैरे काहीतरी सुरुवातीला थोडंसं हे द्यावं लागेल त्यांना, असं काहीतरी करावं लागेल. मी प्रेमा मॅमशी ह्या बाबतीमध्ये डिस्कस करते. तुमच्याशी पण डिस्कस करू, की मग कसं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो आणि ते. मॅडम माझी एक मागणी अशी आहे तुम्हाला. आता बघा तुमचा कोर्स हा मागच्या वर्षापासून चालू आहे आपल्याकडे. आता समजा 9वीचा 8वीचा मुलगा 9वीत गेलेला आहे. 9वीचा मुलगा 10वीत गेला, 10वीचा गेला. मग 8वीचा मुलगा 9वीत गेला आहे ना, तर असे तुम्ही कमीत कमी 2 मुलं 2 मुली तरी घ्या तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे आमच्या बी लक्षात येईल, तर तुमच्या बी लक्षात येतील मुलगा कोणता ऍक्टिव्ह कोणता नाही असं. आणि त्या मुलाच्या बाबतीमध्ये आपल्याला कसं करायचं, बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांनी 95, 96 पर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. काही कोणत्या तरी विषयामध्ये, की त्याचा कोणता विषय आवडता विषयामध्ये त्यांनी मार्क्स मिळवले पाहिजे. 100 to 100 पण मिळाले तरी भरपूर आहे आपल्यासाठी. म्हणजे आमचं बी त्या ठिकाणी आम्हाला बरं वाटेल, की कॅटॅपॉल्ट कडनं आपल्याला एक सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यामुळे आपली मुलं थोडं म्हणजे एक स्टेप अजून जास्त पुढे गेले बॉस, आम्हालाही तसं वाटेल बॉस. तर मला बी तीच अपेक्षा आहे आपल्याकडनं, की आपण जसं कोर्स घेतोय वर्षापासून, तर अशी काही मुलं तुम्ही शोधून घ्या याच्यामध्ये आणि तशा मुलांकडे थोडं नक्की सर, प्रायव्हेटली लक्ष दिलं तर बरं राहील बॉस, मला वाटतं. येस, हे खूप चांगलं सजेशन आहे सर. ह्या वर्षी आपण हे ऑलरेडी केलंय. पण ते कोणासाठी केलं? जी आपल्याकडे झेडपीची संध्याकाळची मुलं आहेत. त्याच्यातून आम्ही 10-12 मुलं निवडलेली होती. जी रेग्युलर क्लासला येत होती, ज्यांचा रेग्युलर चांगला कन्सिस्टंट स्कोर आहे. त्यांना मुलांना एक बडी वाटून दिलेला. तर बडी म्हणजे आपल्याकडे IITचे व्हॉलंटियर्स आलेत. ते स्वतः IIT इंजिनिअरिंग करतात आहेत. तर NSSच्या थ्रू ते आपल्याला हेल्प करतात. तर मग त्यांच्याबरोबर त्यांना एकेकाला जॉइन करून दिलं. मग ते व्हॉलंटियर त्यांचे डाउट्स क्लिअर करायचे. त्यांना अजून काही हेल्प लागेल त्यांच्याकडून पेपर सोडवून घ्यायचे. ते सगळं तुम्ही जे करून घेताय ना, ते जे पण गरजेचं आहे ते. तर ते ऑलरेडी आपण ह्या वर्षी पण केलंय. तर येस, तुमच्यासारख्या जर स्वतःहून ऑफर केली आणि तुम्ही इंटरेस्ट दाखवला, तर त्या मुलांबरोबर तुमच्या शाळेतली 2-4 मुलं त्यांना जॉइन करून देणं ते आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. पण तेच आहे ना, आपलं कम्युनिकेशन होऊन ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. चालेल सर, मी ही गोष्ट पण नोट करते. आपण डेफिनेटली ह्या बाबतीमध्ये पण आता जी तुमची 10वी मध्ये जी 9वी मधली मुलं जातील, त्याच्यातून तुम्ही बघा पहिली परीक्षा झाल्यावर, घटक चाचणी झाल्यावर आयडेंटिफाय करा. मुलांनी पेपर कसे लिहिलेत, अक्षर कसं आहे, मार्क्स किती येतात आहेत आणि तुम्हाला जे वाटतील ना, की हे 2-4 मुलं जी आता तुम्ही एफर्ट्स टाकताय त्यांनी 89 पर्यंत जाऊ शकतात. त्यांनाच आम्ही आणखी थोडं ग्रूम केलं, की ते 90च्या पण पुढे जातील. अशी 2 नावं नक्की द्या सर तुम्ही. दर्शनला मी सांगते माझा नंबर तुम्हाला द्यायला. तर तुम्ही माझ्याशी अशा ह्या बाबतीमध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. चालेल. सर आता झालं काही जनरल क्वेश्चन्स विचारेल आणि मग आपली आपण मीटिंग संपवू. सर आपली ही सगळीच्या सगळी आदिवासी मुलं आहेत है ना? हो. आणि ह्यांचे सगळ्यांचे पालक प्रामुख्याने शेती, मजुरी अशीच करणारी असतील. ओके. ते हो. तसेच मॅडम. अच्छा. आणि सर ही 10वी मधून खास करून तुमची जी टॉपरवाली मुलं आहेत 85च्या वर वगैरे अशी जाणारी 70-80% वर जाणारी, ही मुलं पुढे जाऊन काय करतात सर? मॅडम आता हे आपल्याकडे कसं असतं, एक ट्रेंड चालतो सध्या तरी. आता यांच्याकडे ट्रेंड होता मागे, की मुलं झाल्यानंतर त्यांना नर्सिंग वगैरे करायची, म्हणजे झटपट नोकरी लागण्यासाठी D.Ed करायचे, शिक्षक बनायचे वगैरे. परंतु आता आम्ही त्यांच्यावर पहिले जाऊन बिंबवतोय मुलांवर, की तुम्ही AI चा कोर्स करा कुठलाही, किंवा AI चं काहीतरी नॉलेज घ्या. आता आपल्याकडे टीचर कॉम्प्युटर टीचर दिलेले आमच्याकडे, ते स्वतः MCA झालेले आहेत. यांना पायथॉन वगैरे कोर्स दिलेला आहे मुलांना शिकवायला. म्हणजे मुलांना त्या गोष्टी आता आम्ही सांगतोय, की तुम्ही स्वतः एक जॉब तयार करा किंवा तुम्ही स्वतः काहीतरी म्हणजे हे करा बुवा असं.
आणि माझा जर मागच्या 10 वर्षाचा मी रेकॉर्ड सांगेल तर माझे जे काही टॉपर मुलं होते त्याच्यामध्ये काही मुलं सरकारी सेवेमध्ये लागलेले आहेत. म्हणजे कोण हम्म. तलाठी झालेले आहे, कोण शिक्षक झालेले आहे, कोण पोलीस झालेले आहे, कोण कुठल्या हम्म. नोकरी लागलेला आहे. पण जनरली जसं म्हणजे कॉन्टॅक्ट आमचा असतो मुलांशी ते आम्हाला तसं माहीत पडतं की सर्व्हिसला लागले. पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी याच्यापेक्षा वर गेलं पाहिजे बॉस. हा हा हा. सर अशी किती टक्के मुलं असतील जसं की आता मॅडम माझ्या मते 100 पैकी 3% किंवा 4% मुलं पुढे जातात. बाकीचे मुलं त्या ठिकाणी स्टॉप होतात मॅडम. हा मला तेच विचारायचं होतं की अशी किती मुलं असतात की समजा त्यांनी शिक्षण तर घेतलं ग्रॅज्युएशन पर्यंत पण काही कारणाने जॉब नाही लागला किंवा त्यांचं स्वतःच तेवढं बुद्धी नव्हती तर मधनच शिक्षण सोडून दिलं की बस झालं आता झेपत नाही. तर अशी किती टक्के मुलं असतील जे जसं आई वडील शेती करतात त्याच्याकडेच वळली कुठे काही झालं नाही तर आता पोट तर पोसायचंच आहे म्हणून त्यांनी जे आई वडील करतात तेच करायला सुरुवात केली अशी किती टक्के मुलं असतील? असे माझ्या मते मॅडम 95% मुलं असतील. याच्या मागचं कारण एक मॅडम असं आहे, मी स्वतः अभ्यास केला त्या मुलांचा. त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांचं जे घराचं जे बॅकग्राऊंड आहे. आमच्या मुलांना मॅडम म्हणजे आत्मविश्वास कमी नाही, फक्त त्यांना आहे ना मार्गदर्शन चांगलं मिळत नाही मॅडम. त्यांना जर हम्म. मार्गदर्शन चांगलं मिळालं ना मॅडम तर ते पुढे जाऊ शकतात. मला असं वाटतं. कारण त्यांच्या घरामध्ये काय आहे, आता आम्ही 10वी पर्यंत पोरांना मार्गदर्शन करतो. परंतु जेव्हा ते 11वी 12वी जातात किंवा ग्रॅज्युएशन करतात, त्या ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मॅडम. आणि मग त्यावेळेस ते थोडं त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि मग ते मागे सरकतात तिथून, असं मला वाटतं. कारण मी त्या मुलांशी बोलतो ना, ते आम्हाला नेहमी तेच सांगत असतात, की "सर आम्हाला तुम्ही सांगायचे चांगलं म्हणजे आम्हाला चांगलं वाटायचं की आम्हाला प्रेरणा मिळायची. पण आम्हाला अशी प्रेरणा देणारे, सांगणारे लोकं भेटले नाही म्हणून आम्ही मागे" असं मला ते नेहमी सांगतात. बरोबर आहे सर. चालेल सर आपण ना हे करिअर काउन्सिलिंगचं वगैरे पण चाललंय आपलं प्लॅनिंग. तर ते वर्कआउट आमचा प्लॅन झाला की आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये पण टाकू. कदाचित एक सगळ्या नंदुरबारचे स्कूल्स आहेत त्यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट ऑफिसर सरांबरोबर एक मीटिंग वगैरे घेऊ. सो वी विल फिनिश इट की वर्कआउट करतो आम्ही की काय करू शकतो नक्की त्याच्यावरती. सर मला आणखी तुम्हाला ना हे विचारायचं होतं की आपलं शाळा तर मला तुमची बॅकग्राऊंडमध्ये चांगलीच दिसते. लाईटचा जो इश्यू म्हणालात तुम्ही, हा रोजचाच लाईटचा इश्यू आहे का? हां, मॅडम आता कसं आहे आमच्याकडे म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे रात्रीची लाईट येते शेतीसाठी. ती लाईट हं. आपल्याकडे आहे. अच्छा. त्याच्यामुळे तसं आम्ही तर म्हणजे मागणी केलेली आहे ऑफिसला, की आम्हाला हं. इन्व्हर्टर वगैरे पुरवण्यात येतात. बघू आता 31 मार्चनंतर येतात का नाही. आले तर चांगलीच गोष्ट आहे मुलांसाठी. हं, हं. ठीक आहे. बाकी हॉस्टेलमध्ये मग हॉस्टेल आता नवीन बांधलेलं आहे की जुनी बिल्डिंग आहे कसं आहे? मुलींची नवीन आहे मॅडम, मुलांची जुनीच आहे. म्हणजे मुलं हे एका बहुउद्देशीय हॉलमध्ये राहतात आणि मुलींची नवीन बिल्डिंग आहे दिलेली त्यांना. हं, हं, हं. ठीक आहे. तिथे लाईट, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे? हो, हो. सर्व आहे मॅडम. सर आपली 8वी, 9वी, 10वी ची पटसंख्या किती आहे सध्या? 8वीची माझ्या मते 49 आहे. हं. 9वीची 45 आहे आणि 10वीची गेले ते 46 होते मॅडम. ते पास झाले. पास म्हणजे परीक्षा अच्छा. देऊन गेले ते. हो, हो. कळलं, कळलं मला. ठीक आहे, चालेल सर. आता बघा हे आपले जे विद्यार्थी आहेत, पूर्ण मराठी मीडियममधून शिकतात आहेत. मी स्वतः पण मराठी मीडियममधून शिकली आहे. आणि मग नंतर ज्यावेळी आपण सायन्स घेतो, त्यावेळी मग किती त्रास होतो, तो तुम्हाला पण त्याची कल्पना असेल. मी तर स्वतः तो एक्सपिरियन्स केलेला आहे. तर त्याच्यासाठी पण आपण ना मुलांसाठी काही ना काही ना ग्रूम करू शकतो. हे आता जे 10वी मधून पास आउट होऊन गेली मुलं, त्याच्यापैकी बरेचपैकी मुलं सायन्स घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतील. पण ते नुसते एक्साइटेड आहेत, की आम्हाला सायन्स घ्यायचंय. पण सायन्स घेण्यासाठी पूर्वतयारी काय करायची आहे, ते त्यांना काही कल्पना नाही आणि डायरेक्ट सायन्स घेतल्यावर मग ते डोक्यावर पहाड काय म्हणतात आपलं, डोंगर ठेवल्यासारखं त्यांना मग फील होतं. तर मला सांगा ते 10वी ची जी मुलं पास आउट म्हणजे परीक्षा देऊन गेली, अ, त्याच्यामधली जी मुलं सायन्स घ्यायला इंटरेस्टेड असतील, तर त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी मग त्यांचे पेरेंट्सचेच नंबर असतील नाही का तुमच्याकडे? हो, पॅरेंट्सचा नंबरच आहे मॅडम. पण ठीक आहे, आधी मी मॅमशी डिस्कस करते, की त्यांच्यासाठी काय करायचं आहे का? कारण मग त्यांना त्यांच्या घरी तर स्मार्टफोन नसतील, की ते तिकडून नाही घरच्या मॅडम, लोक हे ते गैरसमज आहे तुमचावाला. हा ग्रामीण भाग जरी असला तरी प्रत्येक पालकाने मुलाला म्हणजे त्यांच्या घरामध्ये स्मार्टफोन घेतलेला आहे मॅडम. सर मग ते घरून मीटिंग जॉइन करून देतील का मुलांना? करू शकतात, करू शकतात. फक्त तुम्ही पालकांना सांगा, पालक करू शकतात. बरं ठीक आहे. सर हे 10वी वाली जी मुलं गेली, ती
खूप लांब राहतात का? म्हणजे समजा एक दिवशी पालकांना फक्त बोलवून, पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांना बोलवून, त्यांना आपण सगळं ते कसं मोबाईलवरती Google Meet तरी कमीत कमी इन्स्टॉल करावं लागेल ना, ते कसं ते सांगितलं, ते एका दिवशी येतील का ते बोलवलं तर? मॅडम येऊ शकतात ते, परंतु मला असं वाटतं, की पालकांपेक्षा त्यांची मुलं जास्त हुशार आहेत मॅडम. हां, तेच त्यांना सर्व पालक जमते आणि मॅडम. विद्यार्थी दोघांनाच बोलवायचं. सगळं काम तर ते विद्यार्थीच करतील, पण पालकांना हो. ह्याच्यासाठी कारण पालक अवेअर असतील, की काय चाललंय नक्की. नाहीतर पालकांना मग नंतर आमच्याकडे बघा मॅडम, मी काय करतो आता, तुम्ही मला जे असेल त्या सूचना देऊन दिल्या ना, त्या सर्व सूचना आमच्याकडे WhatsApp ग्रुप आहे पालकांचा 10वीचा. हं, तर ग्रुपवरती आम्ही तो आता मेसेज टाकू त्यांना, की असं-असं आहे आणि असं-असं कॅटॅपॉलवाल्यांकडनं तुम्हाला म्हणजे मुलांना करिअर गायडन्ससाठी किंवा भविष्यासाठी विविध प्रकारचे जे कार्यक्रम असतील ते सांगणार आहेत. तर तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल तर आम्ही लिंक टाकतो, त्याला लिंकला जॉइन होतील ती पोरं. ठीक आहे. सर आपण ना मग ते WhatsApp ग्रुपवरतीच एक डेमोचा व्हिडिओ पण टाकू शकतो, की Google Play Storeवर कसं जायचंय, इन्स्टॉल कसं करायचंय. कदाचित ते पण बघून मुलं स्वतःहून करून घेतील. मग तुम्हाला त्यांना बोलवायची फिजिकली तशी काही गरज नाही. हो, काही गरज नाही मॅडम. ते कसं हां. आहे, आमचा ग्रुप आहे WhatsAppचा. आमचे सर पण आहेत 10वीचे वर्ग शिक्षक बसलेले. ते पण ऐकतायत. त्यांना मी सांगितलं ती गोष्ट. ते हं. करून घेतील, काही अडचण नाही त्यांना. चालेल सर, सध्यासाठी ना आपण सुरुवात अशी करूया, की आज मुलांना जॉइन करवून द्या. मुलांमधूनच एक मॉनिटर बनवा. एक जुनी रजिस्टर वही असेल तरी चालेल. रोज त्यांनी नोट करायचं, की किती वाजता त्यांनी क्लास जॉइन केला, कुठल्या विषयाचा क्लास होता, कुठला धडा शिकवला, डेट टाकून. म्हणजे तुम्हाला पण कळेल, की मुलं किती सिरियसली घेतात आहेत आणि कुठल्या-कुठल्या व्हिडिओ बघितल्या, कुठल्या-कुठल्या व्हिडिओ राहिल्या. म्हणजे ज्यावेळी आता जूनपासून आपण परत रिझ्यूम करू ना, सगळे क्लासेस सिक्वेन्समध्ये ते ज्यावेळी बघतील ना, जरी आता तुमच्याकडे सगळे शिक्षक असले, तरी त्या संध्याकाळच्या वेळी त्यांची खूप चांगली उजळणी होईल आणि संध्याकाळचा वेळ जो त्यांचा इकडे-तिकडे असाच जात असेल, तो त्यांचा वेळ कामी लागेल. ओके मॅडम, बरोबर. ठीक आहे. चालेल सर. आता सध्या तुमच्याकडे कुठल्या विषयासाठी शिक्षकाचा शॉर्टेज आहे का? मॅडम माझ्याकडे तर बाह्यस्रोतने सर्व शिक्षक आलेले आहेत. हं. असं काही शॉर्टेज वगैरे कोण नाही. पण आता समजा मे नंतर जर बदल्या झाल्या, तर हां. होऊ शकतो बॉस. होऊ शकतो त्यावेळी. ठीक आहे. चालेल सर. आता फक्त बघा आपल्याकडे 10च दिवस मानून झाला. 10 दिवस जरी फक्त मुलांना व्यवस्थित तुम्ही जॉइनिंग करायचं त्यांची एक सवय लावली ना, जूनपासून ह्या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही स्वतःच बघाल. हं. ठीक आहे. ओके मॅम. ठीक आहे सर. थँक यू सो मच. आपण तुम्ही जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती नक्की गेट बॅक करूया. मी दर्शनकडून तुमचा नंबर घेऊन सेव्ह पण करून ठेवते माझ्या फोनमध्ये सो दॅट मला कधी वाटलं तर डायरेक्ट मीच तुम्हाला कॉल करेन. ओके मॅम. ठीक आहे. ओके सर. थँक यू. सर्वांनी जे पण जॉइन झालेत सगळ्यांना थँक यू सो मच. हां, 2 गोष्टी अजून सर. आपलं की नाही एल-एम-एस पोर्टल बनवलेलं आहे सर. मला खास करून हे कॉम्प्युटर सरांना सांगायचंय. सर एल-एम-एस पोर्टल काय की आपली एक वेबसाईट आहे. ती त्याच्यामध्ये आपलं तुमचे ईमेल आयडी पण आम्हीच बनवले. आम्ही तुम्हाला तो ईमेल आयडी आणि पासवर्ड देऊ. फक्त त्या वेबसाईटवर जायचंय, लॉग इन करून बघायचंय. लॉग इन केलं, की आपल्या सगळ्या गोष्टी त्या एका समोर दिसतील तुम्हाला. आपले लाईव्ह क्लासेस कधी चालू आहेत, आपले आतापर्यंतचे ज्या क्लासेस झाले त्याच्या रेकॉर्डिंग व्हिडिओज दिसतील तुम्हाला आणि शिवाय आपलं सगळं स्टडी मटेरियल, आपलं सगळं छानपैकी धड्याप्रमाणे वर्कशीट्स बनवलेल्या आहेत मुलांसाठी, प्रश्नपत्रिका वगैरे बनवलेल्या आहेत. सगळ्या तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. तर मग आता तुम्हाला 3 भेटतील. एक प्रिन्सिपल सरांचा, एक शिक्षकांचा त्या बाबतीत दर्शन तुमच्याशी कोऑर्डिनेट करेल आणि सर अजून एक गोष्ट होती. आपली आता मीटिंग झाली ना, तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये कोणा ना कोणाकडे शाळेचा फोटो असेल, शाळेच्या फ्रंट व्ह्यू वाला. तो फोटो हवा WhatsAppवरती दर्शनला तेवढा पाठवून द्या. मॅम सरांचा नंबर घेतला का? हां, सर कम्प्युटर सर तुमचं नाव आणि नंबर सांगा जरा. माझं नाव आहे शंकर जालमसिंग गावित. सर मोबाईल नंबर सांगा. 97 63 68 30 37. हा. सर एकदा रिपीट करतो मी. 97 63 68 30 37. बरोबर. संपलं?
ठीक आहे. चालेल. थँक सो ओके मच मॅडम. सगळ्यांना. थँक सो मच. मला तुमच्या सरांशी तुमच्या सगळ्यांचं जे तिथे व्हायब्रेशन्स आहेत ते बघून खूप चांगलं वाटलं आणि अशा काही चांगल्या मीटिंग झाल्या ना आम्हाला पण अजून नवीन नवीन आयडियाज येतात आणि सुचतं की अजून आपण काय काय चांगलं करू शकतो. सो थँक्यू सो मच सगळ्यांना जॉईन हो, होण्यासाठी. थँक दर्शन